एका नदी किनारी जांभळाच्या झाडावर एक माकड राहत होता. त्या नदीत एक मगर सुद्धा राहत होता. हळूहळू माकड आणि मगरीची छान मैत्री झाली. माकड रोज झाडावरून गोड गोड जांभळ तोडून मगरीला खायला द्यायचं. एक दिवस मगर ती जांभळ घेऊन आपल्या बायकोकडे गेला आणि म्हणाला, हे माझ्या मित्राने दिलं आहे, बघ किती गोड आहेत. माझा माकड मित्र रोज मला असेच जांभळ खायला देतो. मगरीची बायको ही जांभळ चाकते आणि म्हणते, हे तर खूपच गोड आहे. विचार कर, तुझा तो मित्र रोज हे जांभळ खातो, म्हणजे त्याचं काळीज किती गोड असेल. मला त्या माकडाचं काळीज खायचं आहे, काहीही करून ते आण. दुसऱ्या दिवशी मगर माकडाकडे गेला आणि म्हणाला, अरे माकड भाई, तुझी वहिनी तुझी खूप आठवण काढते. काल रात्री मी तिला तुझ्याबद्दल सांगितलं. ती म्हणाली, इतका चांगला तुझा मित्र आहे, माझी सुद्धा भेट घालून दे. चल आज माझ्यासोबत ये, आजची पार्टी आपण पाण्यातच करू. भोळा माकड त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि लगेच मगरीच्या पाठीवर उडी मारतो. तो म्हणतो, आजचं जेवण तर वहिनीच्या हातूनच करायचं. नदीच्या मध्ये पोहोचल्यानंतर मगर माकडाला म्हणतो, अरे माकड भाई, खरं सांगतो तुला, तुझी वहिनी तुझं काळीच खायचं म्हणते, म्हणूनच मी तुला घेऊन चाललो. माकड थोडा घाबरतो पण गोंधळत नाही. तो हसतो आणि म्हणतो, अरे एवढंच का? त्या आधीच सांगितलं असतं तर मी काळीच घेऊन आलो असतो ना. चल परत झाडाजवळ जाऊ, काळीच तर झाडावरच राहिला आहे. मगर त्याचं बोलणं खरं मानतो आणि परत फिरतो. जसेच झाडाजवळ पोहोचतात, माकड झपकन उडी मारून झाडावर चढतो आणि वरून ओरडतो, जा रे धोकेबाज, मी तुला मित्र मानलं, तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू इतका मोठा फसवा निघलास. जा, मला पुन्हा कधीच दिसू नकोस. मगर लागून शांतपणे तिथून निघून जातो. त्या गोष्टीचा अर्थ एवढाच आहे, आजच्या जगात प्रत्येक वळणावर फसवणूक आहे. सावध राहायला शिकलो नाही आयुष्यात कधी ना कधी, पण ही एखाद्या धोकेबाजाचा बळी ठरू.